यानंतर एक मोठी बातमी। नागपुरातील सोमलवार शाळेच्या मार्गावरील पाणी साचलेले खड्डे हे धोकादायक बनलेत। विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय। बांधकामासाठीचे मोठे खड्डे हे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत। सोमलवार निकालस शाळेसमोर गेल्या 2 वर्षांपासून खोदकाम सुरू आहे। नागपुरात काही दिवसापूर्वी सोमलवार निकोलस शाळेत पूर स्थिती निर्माण झाली होती। त्या परिसरात रस्त्यांची काय स्थिती आहे आणि रस्त्यांवर किती मोठे खड्डे रोडच्या कामासाठी खणून ठेवलेले आहे याचं वास्तव तुम्हाला दाखवतोय। हा जवळपास 22 ते 25 फुटाचा बास जो आहे तो माझ्याकडे आहे आणि यातनं आपण तपासूया की नेमके किती फुटाचे। बघा हा दादा बाहेर काढायला हा संपूर्ण बघा हा बास आहे आणि हे बघा या ठिकाणी आपण याला टाकलं जवळपास 12 ते 15 फुटाचे खड्डे या ठिकाणी खणून ठेवलेले आहे। हे बघा इतका म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त बाज जो आहे तो या खड्ड्याच्या पाण्यात गेलेला आहे अशी स्थिती आहे या परिसरामध्ये। हे परत एकदा खड्डे मी माझ्या कॅमेरामॅन सचिन सयामला सांगतोय दाखवायला। हे संपूर्ण परिसर बघा आणि या परिसरामध्ये शाळा आहेत, स्ट्रीट लाईट बंद राहतात, जिम आहे बाजूला, लोक आहे, गाडी आला होता परवा काय झालं पूर्ण रोड ब्लॉक झाला होता। म्हणजे हा गड्डा दिसतच नव्हता। कोणी येऊन जर पडलं तर कोण जबाबदार राहणार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।